राज्य परिवहन महामंडळ दररोज आपल्या विविध बसेसच्या फेऱ्याद्वारे सरासरी 54 लाख प्रवाशांना प्रवासी सेवा देतं। यासाठी महामंडळाचे 90,000 कर्मचारी कर्तव्य बजावतात। असं असलं तरी एसटी आगारातील अपुऱ्या सुविधा, एसटी सेवेविषयी शंका तर काहींच्या तक्रारीसुद्धा असतात। या समस्या आणि तक्रारवजा सूचनांचं स्थानिक पातळीवर निरसन होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानं 15 जुलैपासून आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवारी असे 2 दिवस प्रवासी राजा दिन आयोजित करणार आहे। एसटी सेवेतील कामगारांना सुद्धा या उपक्रमात सहभागी होणार आहेत। या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये जागृती तर होणारच आहे, शिवाय अनेक प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलं। सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ग्राहक राजा दिन साजरा केला जाणार आहे। विभाग नियंत्रक अध्यक्ष असतील, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा दिवस साजरा करण्यात येणार आहे। त्यावेळी त्या तालुक्यातील प्रवाशांना काही अडीअडचणी असतील, तक्रारी असतील, सूचना असतील, त्या घेऊन आगारात आल्यानंतर त्यांच्या तक्रारीचं अडीअडचणींचं निरसन केलं जाणार आहे किंवा ज्या तात्काळ सोडवणं शक्य आहे ते तात्काळ सोडवल्या जाणार आहेत। त्याच दिवशी दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत कामगार पालक दिन साजरा केला जाणार आहे। यामध्ये कामगारांच्या काही वैयक्तिक प्रश्न अडीअडचणी असतील त्या जाणून घेतल्या जाणार आहेत आणि त्यांचीही सोडवणूक केली जाणार आहे। ह्या एकाच दिवशी 2 दिन साजरे करून रापू महामंडळातर्फे जास्तीत जास्त प्रवाशांना सुविधा चांगल्या एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांची ही संकल्पना आहे। जिल्ह्यातील प्रत्येक आगारात आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवारी असे 2 दिवस या उपक्रमासाठी निश्चित केले असून सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्रवासी आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याची सोडवणूक केली जाणार आहे।